अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। दिनांक 6 डिसेंबर परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर शोषित पीडितांच्या हक्कासाठी लढा दिला। शिक्षण, समता आणि स्वाभिमानाचा मार्ग दाखवत लाखो लोकांच्या जीवनाला दिशा दिली। त्यांच्या विचारांचा प्रकाश आजही प्रत्येक भारतीयाला नवा आत्मविश्वास देतो, समाज बदलाची ताकद देतो। त्यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोपरगावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे नागरिकांनी व भीमसैनिकांनी मोठ्या आदराने मानवंदना दिली। त्याचबरोबर सामूहिक बुद्धवंदना देखील घेण्यात आली। यावेळी आमदार आशुतोष दादा काळे व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे, त्याचबरोबर माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे तसेच राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। सर्वांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून कृतज्ञतेची भावना व्यक्त केली। या ठिकाणी जय भीमच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते। बाबासाहेबांनी दिलेली शिकवण जपत समतेच्या समाजासाठी नेहमी लढत राहू असा संकल्पही उपस्थितांनी व्यक्त केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकाजी कोयटे, नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सर्वच पदाधिकारी या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी आजच्या दिवशी त्यांना अभिवादन करण्यासाठी हजारो लाखो भाविक त्या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी नागपूर किंवा मुंबई या ठिकाणी जात असतात। अधिवेशन 8 तारखेपासून चालू होते, म्हणून मला आज काही तिकडे जाणं जमलं नाही। अधिवेशन काळामध्ये त्यांची परवानगी असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणार आहे। त्यांचे जे काही विचार समाजाला त्यांनी जाणून दिलेले, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, त्या शिकवणीप्रमाणे सर्वांनी शिक्षणाला जेवढं महत्त्व दिलं पाहिजे त्या पद्धतीने महत्त्व देऊन आपल्या समाजाचा सुधार त्या ठिकाणी करू। सर्व या डॉक्टर साहेब या समाजाचं संघटन करणं शिक्षणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, हे पिल्याशिवाय माणूस उरणार नाही। आणि त्या पद्धतीने जे आता पिढी आहे यांनी प्रत्येकाने काही ना काहीतरी शिक्षण त्या ठिकाणी त्याच्या आवडीनिवडीप्रमाणे त्या ठिकाणी घेतलं पाहिजे आणि आपला समाज सुधारण्याचं काम त्या माध्यमातून केलं पाहिजे। हे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेले, त्या पद्धतीने सर्वांनी विचार अंगीकारून आपलं जीवन व्यतीत करावं अशी विनंती या निमित्ताने करतो। त्यांना विनम्र अभिवादन या ठिकाणी धन्यवाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे फक्त नाव नव्हतं, तर ते एक विचार होते, एक संघर्ष होता, एक स्वप्न होतं समतेचे, न्यायाचे आणि बंधुत्वाचे। समानतेवर आधारित समाजाची रचना असली पाहिजे आणि माणसांनी माणसाशी माणसासारखं वागायला पाहिजे। हा एक अद्भुत असा सुंदर असा विचार त्यांनी पेरलेला आहे। आणि म्हणून त्यांनी जे स्वतःचं शिक्षण घेतलं ते स्वतःसाठी नाही तर समाजासाठी घेतलं आणि शिक्षणाचं महत्त्व दिलं। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आणि म्हणून निश्चितच त्यांनी जे जे काही त्यावेळी संघर्षासाठी, समाजात क्रांती होण्यासाठी जे काही उपक्रम केले ते आजही आपल्या सगळ्यांच्या स्मरणात आहे। आणि म्हणून आपल्या देशासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महामानव, देव माणूस होता असं आपण म्हणूया। आणि म्हणूनच आज आपण सगळेजण या देशामध्ये जी आपली जी रचना आहे सगळी, एवढा मोठा लोकशाहीचा हा देश हा संविधानावर चाललेला आहे आणि म्हणून जगापुढे एक आदर्श आहे। म्हणून आपल्यासाठी ते देवापेक्षा कमी नाहीत आणि म्हणून आपण सगळेजण कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा सुद्धा संविधानाला नतमस्तक होतो आणि म्हणून संविधान हे श्रेष्ठ आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक दलित, वंचित, अगदी स्त्रियांच्यासाठी सुद्धा त्यांनाही समानता असली पाहिजे आणि म्हणून त्यांनी त्यांचं संविधानामध्ये स्त्रियांसाठी सुद्धा सन्मानाचं स्थान दिलेलं आहे। प्रत्येकाला जो मताचा अधिकार आहे
तो या महामानवामुळे आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आणि म्हणून निश्चित त्यांच्यामुळे आपण माणुसकी धर्म पाळतो आहे आणि मानवता धर्माचं आपल्याला त्यांच्यामुळे महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून सगळ्यांना आज या त्यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आपण सगळेच जण त्यांना नतमस्तक होण्यासाठी आलो. अभिवादन आपण या निमित्ताने करतो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. मी सुरुवातीपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तत्त्व अंमलात आणीत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो समतेचा संदेश दिला त्या समता नावानंच मी माझ्या सर्व संस्था काढलेल्या आहेत. समता पतसंस्था असो, समता इंटरनॅशनल स्कूल असो, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संदेश दिला की वाचाल तर वाचाल, त्या उद्देशानं कोपरावच्या सर्वसामान्य घरातील नागरिकांसाठी, त्यांच्या मुलांसाठी अभ्यास मंदिरसुद्धा कोपरावमध्ये समता या नावानंच मी सुरू केलेलं आहे. आणि दरवर्षी समता पतसंस्थेच्या सर्व शाखांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो. त्याचप्रमाणे आजसुद्धा आमच्या सर्व शाखांमध्ये हा परिनिर्वाण दिन साजरा केला जात आहे. आज पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो. धन्यवाद.